आज मी तुम्हाला खरबूजा मण्यापासून सुंदर असं फ्लावर तयार करायचं शिकवणार आहे। त्यानंतर आपण हे फ्लावर तयार करून त्याचं छान असं मंगळसूत्र बनवूयात। आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे, त्यासाठी स्पेशल असं छान मंगळसूत्र। त्यासाठी आपण 6 खरबूजा मणी घेतलेले, त्यानंतर आपण थोडे 5 mm चे छोटे गोल्डन कलरचे मणी घेतले आणि आपण 6 असे 0 mm चे मणी घेतलेले आहे। आता आपण एक जो खरबूजा मणी आहे तो वळून तारामध्ये ओळून घेतलेला आहे। त्यानंतर आपण एक छोटा 0 mm चा पण मोती वळून घेतलेला आहे। त्यानंतर आपण हा जो 0.3 mm चा तार आहे तो आपण जो छोटा मणी आहे जो खरबूजा मण्याच्या वरती आपण ओलेला आहे त्यातून हा तार न काढता आपण खरबूजा मण्यातून काढणार आहोत आणि ते थोडंसं आपण 2 मणी जवळ घेऊन असं थोडंसं ओढणार, म्हणजे की ते सर्व मणी एका लाईनमध्ये जवळ येतील। अशा तऱ्हेने आपण सर्व जे 6 मणी आहेत खरबूजा मणी ते असे छान ओळून घेणार आहोत। आणि तुम्हाला समजलेच असेल की आपण कसे जे खरबूजा मणी आहे ते कसे ओढून घेत आहोत तारामध्ये। त्यानंतर एक छोटा मणी घेत आहोत आणि तो जो मणी आहे तो छोटा मणी सोडून खरबूजा मण्याच्या आतून आपण हा तार बाहेर काढत आहोत आणि त्याला असं थोडंसं ओढून घेत आहोत, म्हणजे की ते घट्ट मणी असे थोडे जवळ येतील। त्यानंतर आपण असे सर्व मणी ओळून घेणार आहोत। बघा आता किती छान फुलाचा आकार तयार झालेला आहे। आता आपण हे जे मणी आहेत ओळलेले त्यांना आता फुलाचा आकार देण्यासाठी जो 0.3 चा जो तार आहे तो प्रत्येक 2 मण्याला असा वेढा घालून फासा देणार आहोत, म्हणजे तार घेऊन 2 मण्याच्या बॅक साईडनं नेऊन परत असा समोर काढणार आहोत, म्हणजे त्याला फासा बसेल। आणि त्यानंतर आपण एक असा चॉकलेटी कलरचा क्रिस्टल ओळून तोही एका मण्याबरोबर फिट्ट करून घेणार। त्यानंतर जे आपण 5 mm चे छोटे गोल्डन कलरचे मणी घेतले होते ते असे 7 ओळून घेऊन त्या फुलाभोवताल असे गोल करून घ्यायचे। त्यानंतर आपण एका मण्याला त्याला फासा देऊन घेऊ आणि परत आता आपण असे त्याला फिट्ट करण्यासाठी जो तार आहे आपला तो बॅक साईडनं आलेला असतो तो परत आपण समोरून घेऊन जे आपले छोटे मण्याचं रिंगण केलेलं आहे आपण त्यामधून काढून परत बॅक साईडला काढणार आहोत। असं आपण 4-5 ठिकाणी करणार आहोत, म्हणजे की वरचा जो मणी आहेत ते असे आपल्याला त्या फ्लावर बरोबर फिट करून घेता येतील। आता बघा हा मणी आपण बॅक